नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खास लग्नाचा. शिर्डी टू बीड गेवराई अर्धा मसलाला लग्न होतं. बायकोच्या लहान्या भावाचं 3 नंबरचा अमोल शिंदे आणि लग्नाचा होता. सकाळी 6 वाजता निघणार होते. ते पार कमीत कमी सकाळचे 9 वाजले होते. नदीच रस्त्यामध्ये श्रामपूर मंडळींचा व्हिडिओ करून घेतला. सर्व बायकोच्या चुलत बहीण मामा वीर मामा पण बसलेले होते. आणि हा मंडपाला ठेवलेला सेटअप डॉक्टर पावसाळ्यात लग्न गौतम बुद्धाला साक्षी देऊन बौद्ध पद्धतीमध्ये लग्न लागतं. ह्या पद्धतीने आपण नवरदेवाला उचलून घेतलं आणि आपला साला आहे. साल्याचं लग्न ना आपण धिंगाणाने घातला. असं पुढे होईन का? साल्याचं लग्न होतं का त्याच पद्धतीने आपण पण पुढे नाचायचा आनंद तो घ्यावाच लागतो. आणि सर्वांना घेतली तर मग साल्याला मिळतं का साल्याला साल्याचे मित्र पण साल्याची मित्र साल्याचा मित्र एकूण जवळचा लहानपणापासून मित्र फुल धिंगाणा मित्रांनो लग्नामध्ये. पण कसं नाचत पण कसं चिंगा मस्त डान्स चालू झाला आपला. पब्लिक गोळा नुसता धारा पब्लिक पाहून घ्यायचं नाचेल कमी पाहणारे जास्त फुल धिंगाणा काही सर्वात चलत मामा धिंगाणा नुसता आपलं लग्न एकदम फुल एन्जॉय करा मित्रांनो. लग्नामध्ये कॅमेरावाला पण आपल्या मागचा आपण जबरदस्त म्हणजे लग्नाचा इतिहास नका तुम्ही कोणत्या पद्धतीने लग्न आणि आपल्या लोकांनी नाचायचं म्हणून धिंगाणा नाही म्हणू शकत पण आनंद फुल मजा केली मित्रांनो. लग्नामध्ये नाचायचा पण सर्वात मजामध्ये इतका आनंद लुटला तर मी नाही शकत. कारण आपला शेवटचा झाला आहे लग्नाचा बाकी आपण नाचून शकलं लग्नामध्ये. आणि नवरीचे वडील आणि म्हणजे त्याचे सख्खे मामा नवरदेवाचे आपले मामा सासरे पण पाहुणे पब्लिक नुसती बघायची भाऊ नाचणं कमी पब्लिकच जास्त झाले असं झालेलं बघण्याचे जास्त नाचणारे कमी. त्याच्या बहिणी चुलत बहिणी नवरदेवाच्या फुल मजा नुसता नाचू पाहिजे तिथे पूर्ण कसे नाचत्या शिर्डीची कंपनी बीडमध्ये जाऊन धिंगाणा नुसता नाच नंबर लग्न झाल्यानंतर काय सांगायचं खूप आनंद घेतला. काय आपल्याला आवाज लागला म्हटलं मग नवरदेव उचलून परत काय मनपतच नाही तर म्हणलं आता चला शेवट आपण घेऊन जावा म्हणलो. परत चालू करायला लावला आपला काही नादच परत गाणं वाजव म्हणजे वाजव बाकी तुम्हाला माहिती माझं लावून काही मित्रांनो मानावर त्याला म्हणतात आणि त्याची मावशी त्याला ताट घेऊन म्हणतात स्वागत करण्यासाठी रेडी अशा पद्धतीने त्याला क्लॅरिटी नाही. त्याची मावशी आहे मित्रांनो नवरदेवाची सख्खी सेम टू सेम आई आणि मावशी दिसायला सारख्याच. अशा पद्धतीने लग्नात एंट्री आणि नवरीच्या मामाने नवरी आणून ठेवली मंडपामध्ये आणि स्वागत हे बंधू सचिन शिंदे यांनी पाहुण्या रावळ्यांचं स्वागत केलं. म्हणतात आल्यानंतर नवरदेव दीड साईडला पद्धतीनं आणि लग्न लागायला लागलं. काय दिलं काय माहिती चांगले म्हणतात मेरे यहाँ की शादी है कोणाचं काय कोणाचं काय माझ्या खूप
शिर्डीवरून बीडला गेलो होतो मित्रांनो आम्ही लग्नाला. मस्त मजा आली. धिंगाणा लग्नामध्ये शांतीचं लग्न पार पडलं. कुठल्याही प्रकारची काही अडचण नाही. सकाळी 9 वाजता निघलेलं वराड, रात्री 12 वाजता आलो मित्रांनो. थंडी गारठ्याचं गारठं जाम. अशा पद्धतीनं लग्न संपूर्ण विधी ही बौद्ध पद्धतीनंच होती मित्रांनो. आणि काय आपण मग काय पब्लिक कॅमेरा घेतला. पब्लिक पण मग लाल म्हणलं चला पब्लिक दाखवा किती पब्लिक लईच होती. काय पब्लिक नसता पब्लिककडे. फोटो काढून घेतला. मंडपात गेल्यानंतर पहिला डॉक्टर पाव संडेकर आणि गौतम बुद्धाला वंदन करायला नवरी जाहीर असावे. जय भीम. पब्लिक आणि शपथ विधी झाल्यानंतर पूर्ण शपथ घेताना दोघं पण आणि ही पब्लिककडे पुन्हा फोटो. आणि वीर मामा हे आपले शिर्डीवरून डायरेक्ट बीड गेवराई लग्नाला. आणि मित्र कंपनी हे पाहुणे रावळे. आणि हे मित्र कंपनी ही बहीण तिची नवरदेवाची. धिंगाणा लग्नामध्ये. अरे वा मजा आली मित्रांनो लग्नात. खूप मजा म्हणजे खूपच मजा आली. अशा पद्धतीने लग्नाची विधी पूर्ण झाली. आणि बौद्ध पद्धतीमध्ये मित्रांनो सर्वात पहिल्यांदा नवरीला मान दिला जातो. गळ्यात हार टाकायचा. त्यानंतरच नवरदेव हार टाकतो. ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे बौद्ध धर्मामध्ये. विवाहाची बौद्ध धर्मामध्ये जे विवाह असतो त्यामध्ये नवरी ही पहिल्यांदा नवरदेवाला वरमाला अर्पण करते. त्यानंतर नवरदेव अर्पण करतो. त्यानंतर तिसऱ्या साधूला पुष्प वर्षाव केला जातो. दोघांच्या लग्नाचा नवीन संसाराच्या स्वागतासाठी दोघांनी नवीन आयुष्य भरभराटीला जावं त्यासाठी त्यांच्या म्हणजे पुष्पाने स्वागत केले जातं. त्यांचा सन्मान म्हणू शकतात मित्रांनो. आणि आपले वीर मामा शिर्डीवर आपला काही संबंध नाही. जय भीम. हे आपले मावस सासरे कडलेचे बीड कडले. आणि आपले साडू मावस एसटी कंडक्टर आणि पाहुणे रावळे मित्रांनो. मी सोडायचं नाही म्हणलं कॅमेरामध्ये सगळे दक्षिण कंपनी शिंगवर शकता मित्रांनो. पद्धतीने लग्नात फुल हे नवरदेवाचे मावस बहीण आणि मावशी कॅमेरा फैलावल्या. काय बोलते काय मी ताजी मजा घेत होती ताजी. अशा पद्धतीने लग्न पूर्ण पार पडलं. आणि नवरीला आणि एक फोटो काढून घेतला. आपण म्हणलं कोणाला सोडायचं नाही. व्हिडिओत दाखवण्यात दिवस जेवढे पण फोटो आहे ॲड करून घेऊ. पाहुणे रावळे सगळे आलेले कंपनीचे सर्वांचे एक फोटो घेऊनच टाकला. जेवढे आपल्याकडे होते तेवढे टाकूनच दिले व्हिडिओमध्ये. मजा आली मित्रांनो लग्नामध्ये. एक फोटो काढून घेतला सर्वांचा. अशा पद्धतीनं शिर्डी कंपनी आहे. हे मित्र एक फोटो. आणि पब्लिक शिर्डीवरून खूपच पब्लिक होती. शिर्डीवरून बीडला जायचं. माईक आहे राहते नाव विशेष वाटलं बीड साईडला आपल्याकडे कसं वही घेऊन बसते एका ठिकाणी आणि आयर लिहिल्या जातो. तिकडं तसं नव्हतं भाऊ. वही बी काही नाही. डायरेक्ट माईक व ह्या पाहुण्यांनी आलेल्या पाहुण्यांनी नवरदेवाला 501 रुपये डायरेक्ट माईक समोरचं कोणी पण असू डायरेक्ट माईक नाव पकडायचं आणि त्याचं आलेले पैसे टाकून. आणि मित्र कंपनी लग्न झाल्यानंतर फोटो काढताना फोटोशूट पण झाला. सरळ झालं. अशा पद्धतीनं
मजा आली. नवीन काहीतरी वेगळं. आणि पार्स जवळजवळ 6 वाजले जेवायला. घरच्या लोकांना नवरदेवाचा भाऊ बहिणी आणि नवरदेवाला 7-6:30 वाजले जेवण करण्यासाठी. बघू शकता मित्रांनो अंधार पडला. घरात जेवण चालू. नवरदेवा पुढे टांगाळा दिवस भाऊ पशी. फार संध्याकाळी 6 वाजता जेवण त्याला. अशा पद्धतीनं जेवण झाले. आता गोरा फोटो येईन बाई. आणि समोर नवरीचे सर्व बंधू बाद झाले म्हणजे काय लहान मोठा चुलत बस ना. चला आता जेवण करताना. आणि मग काय लागलं ना शेवटी गाणं. बहीण निघाली नेसली माहेरची साडी. काय नुसतं 2-5-10 मिनिटं कुदवलं 15 मिनिटं काय नव्हतं काय सोडी ना भाऊ. समजतच नव्हतं आता काय करायचं. नवरीला माझ्या गाडीत घेतलं. वाटी लावली. वाटी लावण्याची सिस्टीम. नवरीला शेवट नवरदेवाच्या घरी पाठवताना एक तो भावनिक क्षण असेल तर अनुकूलपणाची बहीण सर्व घरातले जे मनवत असतात सर्व रडत असतात. बहिणीच्या शेवटच्या लग्नाला तिला आपल्या लग्न करून वाटी लावताना सर्व फॅमिली रडत असते मित्रांनो. त्याच पद्धतीने इथं पण पाण्यास मिळालं. सुरुवाती मामा चुलते भाऊ इकडे पुढे ते तांब्या मागा तुम्ही सर्व लढत होते. अशा पद्धतीने आपण घरी बघा तांदळाचा काय तुमच्या चिनी पाडायला नको म्हणजे बरोबर. हे पद्धतीनं असं दारात उभं केलं. रात्री 12 वाजले हो बीडवरून यायला आम्हाला. रात्री 12ला मग काय मग रात्री 12ला आपण त्यांचं अशा पद्धतीनं स्वागत केलं घरात घेण्यासाठी. कोणाच पाठवलं ओळण झालंच नाही तर मग काय लगेच आपला तुम्हाला माहितीचं पुढला कार्यक्रम कसा असतो. नाव घ्या नाव घ्या घरात एंट्री नाही. तुमचा काय रेट नाव घेऊ पुढे आधी का वहिनी म्हणून बाबा आली बहीण पुढे मग काय रेट नाव घ्या नाव घ्या म्हणायला. बहीण जरा अँटिकच दुसरे नाव घ्या म्हणलं होती म्हणते 2000 ठेवा. काय करावं वहिनीला हे नवा आता आत्ताशी पुढे घेतलं. बहीण म्हणती आता तुम्हाला माहितीच आहे बहिणी का बरं नाव घ्यायला लागली ती. तिचं बाकीचं सोडूनच दिलं तिनं. बाकीचं जोर कधी 2000 द्या आणि 2000 दिल्याशिवाय काय करा एंट्री नाही. पहिले दिसायला पैसे मागितले. बहीण कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. बहीण शेवट नवरीला घरामध्ये घेताना तिच्या बहिणीला घालून काय मागत असते. इथं काय वेगळंच पैसे द्या नसते. काय पैसे नाही मागत. हा काय जादू शेवटी नाव घेतलं. आम्हाला काय कोणाला ऐकून नाही आलं भाऊ. नाव नाव घेतलं. नाव घेतलं त्यात नवरदेवाला जाता आहे ना घेतलं शेवटी लात मारायची. ते दिसना आपण कुठे गेलो.